उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र पुण्यामध्ये थिएटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमानिमित्ताने दोन्ही नेते एकत्र। कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा। वाहनाचा आरसी बुक आणि लायसन्स आता आधार कार्डशी जोडलं जाणार। ऑनलाईन दंडाची रक्कम चुकवण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती करत असल्यानं कारवाईसाठी निर्णय। औषध पुरवठा पुन्हा बंद करण्याचा मुंबई महापालिकेला कंत्राटदारांचा इशारा। दिलेला अल्टिमेटम संपला तरी आतापर्यंत 5 ते 10% थकबाकी महापालिकेने भरल्यानं दिला इशारा। नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवरील तोडक कारवाई सुरूच। 41 पैकी आतापर्यंत 11 इमारती भुई सपाट। आज रितू पॅलेस या इमारतीवर कारवाई। गँगस्टर गजा मारण्याच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार करून व्हायरल। पुणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांकडून चौघांना अटक। पुण्यातल्या विमाननगर आणि मार्केट यार्ड परिसरात ड्रग्ज बाळगणाऱ्या तिघांना अटक। आरोपींकडून तब्बल 25 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त। हिंगोलीच्या राहोली पाटी शिवारात धावत्या ऑटोमधनं 3 मुली पडल्या। एकीचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। ऑटो चालक पोलिसांच्या ताब्यात। जपानमधील टोकियो शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार। संपूर्ण देशभरात पुतळ्याची रथयात्रा सुरू। आम्ही पुणेकर ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन आणि महाराष्ट्र शासनाकडून उपक्रम सुरू। शेअर बाजारामध्ये आज प्रचंड वाढ। सेन्सेक्स 740 अंकांनी वाढून 77,500 वर पोहोचला। निफ्टीची 258 अंकांनी वाढ। तर अर्थसंकल्पाच्या फक्त एक दिवस आधी शेअर बाजारात प्रचंड तेजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।